नमस्कार मित्रांनो, आपण या ठिकाणी पाहू शकता एकदम डबल मजली पद्धतीचा एक मातीचा जबरदस्त वाडा. सर एकदा आपला परिचय सांगा. कृष्णा पंढरनाथ पाटील. तर पाठक सरांचा आपल्याला हा मातीचा वाडा पाहायला मिळत आहे. चला सर आतमध्ये. मित्रांनो, आपण ज्यावेळेस एंट्री मारतो त्यावेळेस आपल्याला सुरुवातीला एक लाकडं लावलेले दिसतात चौकटीच्या वरून, जे की मातीच्या वाड्यांना प्रामुख्याने आपल्याला पाहायला मिळतात. वरमध्ये माती आहे, त्याच्यामध्ये विटा गुंफलेल्या आहेत. चौकट पाहू शकता, खूप जास्त मोठी पद्धतीची चौकट आहे आणि लेंथ जी आहे खूप मोठी राहते या वाड्यांची. वरमध्ये आपण ढाल जात आल्यावर पाहू शकता, वर माळवद आहे. माळवद सर आता मी माती वगैरे आहे का त्याच्यावर? बापरे, एवढं मेंटेन नाही कोणाचं सध्या, कारण की माळवद काढून स्लाप वगैरे टाकलेत, कारण की माती सगळ्या गळून गेल्यात भरपूर जणांच्या. तर तुम्ही मेंटेन ठेवलंय. ही मित्रांनो पूर्ण भिंत जी आहे ही मातीची पाहायला मिळत आहे आपल्याला. खाली चिरे आहेत. आम्ही सुद्धा आता माती काढायच्याच मागे. अच्छा, तुम्ही पण माती काढण्याच्याच मार्गावर आहेत? लोक राहिलेले नाही. हा, मातीकाम करणारे आता वगैरे हे सगळे लोक आहेत. नाही, नगरपालिका नाही. आपलं युट्यूबला चॅनल आहे, आपण जुने वाडे किल्ले. ते मिलिंद देशपांडेचा हा हा, घेतलं ना? राईट, हो हो हो. हा, तर मित्रांनो आतमध्ये पाहू शकता तुम्ही, डबल मजली असं हे बांधकाम आपल्याला पाहायला मिळतं. तर हे जुन्या पद्धतीचे कवाड आहेत, चौकट कवाड. आणि अशा पद्धतीनं मित्रांनो पुढून आता हे पत्र नवीनच टाकलेत का हा, आपण? वरून पत्रे माती काढून टाकली, पत्रे टाकले. अच्छा, तर ही पांढऱ्या मातीमधले बांधकाम आहेत सगळे. तर बघू शकता, प्लास्टर पण पूर्णपणे मातीमध्येच आहे या घराचं. त्याच्यामध्ये विटात. अच्छा, याच्या आतून विटा आहेत, प्लास्टर बाहेरून मातीचं आहे. तर मित्रांनो एकदम सुंदर पद्धतीचं हे बांधकाम आपल्याला पाठक सरांनी दाखवलं आहे, त्याच्याबद्दल त्यांचे एकदा पुनश्च आभार. आणि खूप भारी वाटतंय अशा पद्धतीचं ज्या जुन्या वास्तू आहेत तुम्हाला पाहायला मिळाल्याच्या नंतर मलाही चांगलं वाटतं. आणि त्याच्यासाठी मित्रांनो मी आज सुट्टी काढून आलेलो आहे. आज धारूरचे काही वाडे आपल्याला एक्सपोज करायचे होते म्हणून. हे सुंदर पद्धतीचे वाडे, सुंदर पद्धतीच्या भिंती. हे कुणी बांधलेला वाडा आहे आपला? माझ्या वडिलांनी बांधकाम. तुमच्या वडिलांनी बांधलेला आहे. किती मधला वाडा आहे हा? 1966 ला बांधकाम केलं, पण त्याच्या पूर्वी होतं बांधकाम आधी. अच्छा, अगोदरपासून होतं, परंतु 66 ला हा. पूर्ण झाला आणि त्याच्यावर नाव टाकलेलं आहे. तसं बांधकाम जुनच आहे, त्याच्या अगोदरचं 1966चं. किती रूम आहेत आपल्या या संपूर्ण वाड्यामध्ये? 1 2 3 4 5 6 7 8 रूम आहे. 7-8 रूम. म्हणजे ही जी रूम आहे ह्याच्या आतमध्ये पण रूम आहे. आतमध्ये जाऊ शकतो का? हा, झालं. तर मित्रांनो तुम्ही पाहू शकता, आतमध्ये आल्याच्या नंतर समोरून आपल्याला एक रूम दिसते. जुन्या पद्धतीच्या ह्या ज्या देवळ्या आहेत हे आपल्याला आज पाहायला मिळालेल्या आहेत. हे इकडच्या साईडला हे व्हेंटिलेशनसाठी, म्हणजे बाहेरून उजेड आतमध्ये जायला पाहिजे याच्यासाठी. काय म्हणला होतात काका? हे मध्ये भिंतीमध्ये काढलेलं आहे. अच्छा, हे कपाट आहे जुन्या पद्धतीचं. बापरे, खतरनाक. भिंतीमध्ये काढलेलं कपाट आहे. आतमध्ये अशा पद्धतीची रूम आहे जी की खूप जुनी आहे. आणि एकदम गार लागायला लागलं या ठिकाणी, थंड एकदम. म्हणजे वाटत नाही की आपण उन्हाळ्यात वगैरे आहेत म्हणून, इतकं थंड वाटायला लागलं या ठिकाणी आल्याच्या नंतर. तुमची आरामाची खोली का सध्याची? खरंच नशिबाने तुम्ही, म्हणजे एकदम एकदम थंड लागायला लागलंय. स्लॅबच्या घरामध्ये सुद्धा थंड लागत नाही आता, बिलकुल शांत आणि छान वाटायला लागलंय.